महाराष्ट्र न्यूज. फलटण तालुक्याचे युवा नेते माननीय सह्याद्री चिमणरावजी कदम भैयासाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षात जाहीर प्रवेश. फलटण तालुक्यातील युवा नेते माननीय सह्याद्री चिमणरावजी कदम भैयासाहेब यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय मकरंद आबा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नितीन काका पाटील, राज्यसभा खासदार माननीय सचिन कांबळे पाटील, आमदार फलटण कोरेगाव बाळासाहेब सोळंसकर, अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवरूप राजे खर्डे, फलटण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना माननीय सह्याद्री भैया कदम म्हणाले की समाजसेवा, विकासाभिमुख राजकारण आणि युवकांना संधी देणारी भूमिका यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनीही सह्याद्री भैयांचा पक्षामध्ये योग्य सन्मान केला जाईल असं आश्वासन दिलंय. सह्याद्री भैयांच्या प्रवेशाने आमची फलटण तालुक्यातील ताकद नक्कीच वाढली आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. कार्यक्रमात सह्याद्री भैयांना मानणारे फलटण तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, फलटण तालुक्यातील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.